गुन्हे दाखल करून घेतले, कोर्टात चक्रा आम्ही मारल्या, कोर्टाचे दंड आम्ही भरले, शिक्षा आम्ही भोगल्या. हा, आणि तिकीट तुम्ही काल जे कशातच नाही मस्त घरात बसून होते त्यांना तिकीट दिली. नेमकं काय झालं, काय होतं? तुम्ही थेट आरोपच करता की पैसे घेऊन ही प्रथा नवीन सुरू झाली म्हणून. कोणीतरी घेतलेत, मी नाव सांगणार नाही, सगळ्यांनी नाही घेतले, मी सगळ्यांवर करत नाहीये, पण काही लोकांनी निश्चित आणि त्यांनी पुढाकार घेतला तिकीट मिळवून देण्यात. तिकीट मिळून देण्यासाठी पैसे घेतले. तुम्ही केव्हा कुठून मागितला? तुम्ही तयारी देखील करत होता? हो, प्रभाग 17 आणि नागेश्वरवाडी, भोईवाडा, मिल कॉर्नर, औरंगपुरा, पैठण गेट या भागाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे, 3दा केलेलं आहे. एकदा तर अपक्षही निवडून येऊन दाखवलेलं आहे. आणि आता मी तिकीट मागितलं, ओपन झाला म्हणून मागितलं मी सर्वसाधारण महिलेसाठी. मग तुम्ही ओबीसी महिला आयात केली आणि पक्षाने तिकीट दिलं तिला का? किती दिवसापासून तुम्ही तयारी करताय पूर्ण याची, या निवडणुकीची? या निवडणुकी तयारी म्हणजे मी कार्यरतच आहे ना तिथे. आणि मी बोलले ते काही नेत्यांशी की बा तुम्ही नाही म्हणे आम्ही त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही असं काही गैरसमज. मग आज कसं घडलंय? तुम्हाला तुमचं कुठेतरी तुमचा विश्वासघात केलाय मग? निश्चितच. तुम्हाला सांगितलं थांबा म्हणून, आणि तुमचं तिकीट तसं होणार नाही, कुणाला तिकीट दिलं जाणार नाही. मग हे का घडलं? आता तुम्ही प्रथमचा आरोप काय तुमचा त्यांचा? नाही, माझा आरोप तोच आहे ना. मग गुन्हे आम्ही केले, आमच्यावर गुन्हे दाखल करून घेतले, कोर्टात चक्रा आम्ही मारल्या, कोर्टाचे दंड आम्ही भरले, शिक्षा आम्ही भोगल्या. हा, आणि तिकीट तुम्ही काल जे कशातच नाही मस्त घरात बसून होते त्यांना तिकीट दिली का? तुमचं हक्काचं तिकीट होतं ते? प्रश्नच नाही. सर्वसाधारण महिला होतं ना, मग सर्वसाधारण महिलेमध्ये मागणारच ना आम्ही. नाही दिलं. तुमचं हक्काचं तिकीट दुसऱ्याला देण्यात गेलं? ओबीसी महिलेकडे गेलं, ज्या पक्षातही नव्हत्या त्यांना पक्षात घेतलं. काय म्हणतं, भारतीय जनता पार्टी बराचसा आरोप होतोय की बाहेरची उमेदवार जास्त मारले जातात किंवा दुसरं हे केलं तुम्ही नेत्यांना विचारा ना असं का केलं. म्हणजे तुम्ही त्यांना विचारा. तुमच्या कष्टाचा कोणी जाण नाही त्यांना? नाहीये, आमचं म्हणणंच ते नाहीये जाणीव. आपण जर पाहिलं तर कष्टाची कुठेही जाणीव नाही असा थेट आरोप जो आहे या ठिकाणावरनं करण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की याच ठिकाणावरून सध्या आपण या ठिकाणी चित्र बघू शकता आपण की ह्या मंत्री अतुल सावे या मध्ये आहे या ठिकाणावर, आणि महिला ह्या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तर महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की या ठिकाणी बघू शकता की या पोलिसांकडून जे या ठिकाणी समजूत घालतानाचा पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी निश्चितच आपण या ठिकाणी बघू शकतो. निश्चित आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणावरून या ठिकाणी हे सगळे उमेदवारी जे इच्छुक उमेदवार या ठिकाणी उभा आहे. मात्र याची जी उमेदवारी होती ही दुसऱ्याला देण्यात गेल्यामुळे हे सगळे नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर.